नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर त्वचेसाठी मुलतानी मिट्टी आणि राईस फ्लोअर याचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे आणि त्यापासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. तसंच त्वचा नेहमी निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी 5 टिप्सही बघणार आहोत. सगळ्यात पहिले हे जाणून घेऊया की स्किन ऑइली, डल होण्याचे, तसंच चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणे, पिंपल्स येणे आणि स्किन टॅन होण्याची काय कारणे आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतं चुकीचा आहार, म्हणजेच पित्तवर्धक आहारांचं सेवन करणे. जे काही तळलेले, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ आहेत त्यांचं अधिक प्रमाणात सेवन करणे, तसंच मांसाहाराचं अधिक प्रमाणात सेवन करणे आणि बेकरी प्रोडक्ट, जंक फूड, फास्ट फूड ह्याचं प्रमाण जास्ती असणे. त्याच्यामुळे काय होतं तर शरीरातील पित्तदोष वृद्धी होते आणि जेव्हा पित्तदोष वृद्धी होते तर रक्तधातू दूषित होतं आणि झालेल्या रक्तधातू दूषितमुळे याचा वाईट परिणाम आपल्या स्किनवरती, चेहऱ्यावरती दिसायला लागतो. नेक्स्ट कारण आहे चुकीचा विहार. चुकीच्या विहारामध्ये काय काय येतं तर रात्री जागरण, व्यवस्थित झोप न घेणे, जास्तीची चिंता, तणाव, राग याचा परिणाम आपल्या स्किनवरती दिसायला लागतो. नेक्स्ट जास्ती केमिकल्सचा उपयोग करणे आणि तसंच हार्मोनल इम्बॅलन्सचाही वाईट परिणाम आपल्या स्किनवरती, चेहऱ्यावरती दिसायला लागतो. नेक्स्ट वातावरणामधील पोल्युशनचा इफेक्ट आणि तसंच जास्ती UV एक्सपोजरच्या इफेक्टमुळेही स्किन टॅन होते आणि स्किन डल होते. तर हे सर्व पाहिले आपण कारणे. आता जाणून घेऊया मुलतानी मिट्टीचे काय फायदे आहेत आणि कशा प्रकारे उपयोग करायचा आहे. मुलतानी मिट्टी ही आपल्या चेहऱ्यावर जर एक्स्ट्रा ऑइल कमी करण्यासाठी आणि तसंच पिगमेंटेशन आणि डलनेस इम्प्रूव्ह करण्याचं काम करते. तसं जे काही स्किन पोर्स आहेत ते ओपन करून जे काही विषारी घटक आहेत त्यांना बाहेर टाकून देण्यास आणि डेड सेल्स रिमूव्ह करण्यासाठी मदत होते आणि स्किन ब्राईट करण्यासाठीही मुलतानी मिट्टीचा उपयोग होतो. आता मुलतानी मिट्टी कशा प्रकारे उपयोग करायचा आहे. 2 चमचे मुलतानी मिट्टीमध्ये रोज वॉटर मिक्स करायचे आहे आणि त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे आणि 15 मिनिटांनी चेहरा व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा आहे. ज्या लोकांना पिंपल्सचा त्रास आहे त्या लोकांनी मुलतानी मिट्टीमध्ये 2 चमचा नीम पावडर मिक्स करायची आहे. त्याच्याने काय होतं तर नीममध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी मायक्रोबियल, अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी, त्यातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी, स्किन पोर्स ओपन करून त्यातील विषारी घटक बाहेर टाकून देण्यासाठी याचा उपयोग होतो. नेक्स्ट ज्या लोकांची ड्राय स्किन आहे त्या लोकांनी मुलतानी मिट्टीमध्ये मध किंवा ॲलोवेरा मिक्स करायचा आहे. मध आणि ॲलोवेरा हे गुड मॉइश्चरायझर आहेत. ते आपल्या चेहऱ्याचे ड्रायनेस कमी करून सॉफ्टनेस म्हणजेच मऊपणा येण्यास मदत होते. ज्या लोकांना फक्त स्किन ब्राईट करण्यासाठी मुलतानी मिट्टीचा उपयोग करायचा असेल तर त्या लोकांनी मुलतानी मिट्टीमध्ये दही मिक्स करायचे आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे की आपली स्किन ब्राईट करण्यासाठी मदत करते. तर हे पाहिले आपण मुलतानी मिट्टीचे काय काय फायदे आहेत आणि मुलतानी मिट्टी कशा प्रकारे यूज करायची आहे. नेक्स्ट पाहूया राईस फ्लोअरचे काय फायदे आहेत आणि ते कशा प्रकारे यूज करायचं आहे. राईसमध्ये व्हिटॅमिन B3 असतं म्हणजेच नियासिनामाइड, जे की आपले स्किन पोर्स ओपन करून सगळे विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतं आणि तसंच स्किन डलनेस आणि पिगमेंटेशन इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं आणि तांदळामध्ये शीत गुण असतं जे की पित्त कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे चेहऱ्यावरचा लालसरपणा, पिंपल्स, इन्फेक्शन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता राईस फ्लोअरचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे. 2 चमचे राईस फ्लोअरमध्ये तुम्हाला कच्चे दूध मिक्स करायचे आहे आणि त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून ती तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे आणि 15 मिनिटानंतरनं व्यवस्थित मसाज करून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि त्यानंतरनं चेहरा पुसून साजूक तूप लावायचं आहे. ते एक गुड मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. तर हे पाहिलं आपण राईस फ्लोअरचे काय काय फायदे आहेत आणि कशा प्रकारे राईस फ्लोअरचा उपयोग करायचा आहे. तर आता नेक्स्ट आपण पाहूया सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी 5 टिप्स. सगळ्यात पहिला आहे भरपूर पाणी पिणे. दिवसातून तुम्हाला 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं आहे, ज्यामुळे स्किन व्यवस्थित हायड्रेट राहण्यास मदत होते, सगळे विषारी घटक बाहेर टाकून देण्यास मदत होते. सेकंड आहे आहारामधील बदल. जास्तीचं तळलेलं, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करायचं आहे, मांसाहाराचं सेवन कमी करायचं आहे, म्हणजेच पित्तवर्धक आहारांचं सेवन आपल्याला कमी करायचं आहे आणि आपल्याला हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, दूध, ताक,
तूप, लोणी ह्या पदार्थांचं सेवन वाढवायचं आहे. नेक्स्ट येतं फळं. भरपूर फळे खायचे आहेत. सीझनल फ्रुट्स घ्यायचे आहेत आणि जर ड्रायफ्रुट्समध्ये भिजवलेले बदामांचा समावेश करायचा आहे. नेक्स्ट आहे आठवड्यातून 2 वेळा निंबाच्या पाण्याचे स्टीम घ्यायचे आहे. आता ही स्टीम कशी बनवायची आहे, तर उकळत्या पाण्यामध्ये निंबाचे खूप सारे पाणी टाकायचे आहे आणि त्यानंतरनं ते पाण्याचा कलर हिरवा होईपर्यंत त्याला उकळवायचा आहे. जेव्हा त्याचा रंग हिरवा होईल तेव्हा त्यापासून स्टीम घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, तर जे काही स्किन पोर्स आहेत ते ओपन होतात आणि ते ओपन झाल्यामुळे सगळे विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि अगोदरच मी सांगितलं आहे की नीममध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी मायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळे पिंपल्स कमी करण्यासाठी, स्किन पोर्स ओपन करून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी, ऑइल कमी करण्यासाठी आणि स्किन डलनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे रोज रात्री झोपताना स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतरनं साजूक तुपामध्ये थोडीशी चिमूटभर हळद मिक्स करून ती चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे. ते रात्रभर एक गुड मॉइश्चरायझर म्हणून काम करतं आणि तसंच चेहऱ्यावरचे सगळं रेडनेस जो काही लालसरपणा आहे ते कमी करण्यासाठी आणि स्किन टॅन रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं. लास्ट पाहूया स्किन टॅन कसे रिमूव्ह करायचे आहे. घरगुती 3 सोपे उपाय सांगणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला येतं निंबूचा रस आणि ॲलोवेराची पेस्ट. ॲलोवेरा आणि निंबूचा रस यांचे कॉम्बिनेशन आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि ती चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवायचा आहे. निंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं जे की टॅन रिमूव्ह करण्यासाठी याची मदत होते आणि ॲलोवेरा एक गुड मॉइश्चरायझर आहे. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे स्किन टॅन रिमूव्ह होण्यासाठी आणि स्किन ब्राईट होण्यासाठी याचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे बेसन आणि टोमॅटोची पेस्ट. बेसन हे आपल्या चेहऱ्यावरचे डेड सेल्स रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं जे की चेहऱ्यावरचं टॅन रिमूव्ह करण्यासाठी याची मदत होते. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे चेहऱ्यावरचे टॅन आणि ब्राईटनेस वाढण्यासाठी याची मदत होते. थर्ड आहे दही प्लस हळद आणि मधाचं मिश्रण. जसं की सांगितलं दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड आहे, हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी क्वालिटी आहे जे की आपल्या चेहऱ्यावरचा लालसरपणा कमी करण्यासाठी, इन्फेक्शन कमी करण्यासाठी आणि टॅन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि मध एक गुड मॉइश्चरायझर आहे. तर दही, हळद आणि मध ह्या तिघांच्या मिश्रणाने स्किन टॅन रिमूव्ह होण्यासाठी मदत होते. तर ह्या तिघांमधील कोणतीही एक पेस्ट तुम्ही आठवड्यातून 2 वेळा स्किन टॅन रिमूव्ह करण्यासाठी उपयोग करू शकता. तर आपण हे पाहिलं निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी 5 टिप्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे की सुंदर त्वचेसाठी मुलतानी मिट्टी आणि राईस फ्लोअर याचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे, याचे फायदे काय काय आहेत आणि नेहमी सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी घरच्या घरी आपण 5 टिप्स कोणत्या फॉलो करायच्या आहेत. आणखीन तुम्हाला काही डाऊट्स असतील, आणखीन काही क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.